नमस्कार, लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवली आहे ती आहे शेंगदाणे, सुकं खोबरं, तीळ मिक्स अशी चटणी बनवलेली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे। सुकं खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, त्याच्यापेक्षा कमी तीळ घेतलेले, इथे घेतलेले थोडं जिरं, मीठ, बेडगी मिरची, काश्मीरी मिरची घेतलेली, थोडे धणे घेतले आहेत, लसूण, एवढे साहित्य मी चटणी बनवण्यासाठी वापरणार आहे। आणि भाजून घेते सगळं साहित्य, थोडं थोडं भाजून घेते। शेंगदाणे, तीळ, सुकं खोबरं। आता शेंगदाण्याला भाजायला थोडा जास्त वेळ लागतो। आता शेंगदाणे भाजत आले, त्यांना काढून घेते ताटामध्ये। आता आपण तीळ टाकूया। तीळ भाजायला जास्त टाइम लागत नाही जास्त। सुकं खोबरं पण लगेच भाजलं जातं। गॅस बारीकच ठेवायचा। खोबरं सुद्धा भाजून झाले। जिरं टाकूया, जिरं आणि धणे। त्याच्यात मी कोथिंबीर वापरली नाही, पावसाचे दिवस असल्यामुळे कोथिंबीर चांगली मिळत नाही, आणि धणे टाकले त्याच्याऐवजी। त्यानंतर मी टाकणार आहे लसूण। चटणीच्या अंदाजाने मीठ सुद्धा टाकते। मीठ थोडं भाजून घ्यायचं, म्हणजे आपली चटणी जास्त दिवस टिकते। आता ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची टाकते 1 चमचा, 1 चमचा बेडगी मिरची। आपल्याला जेवढं तिखट पाहिजे असेल जास्त मिरची वापरायची। आता हे सगळं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला एकदम बारीक नाही करायचं, थोडी जाडसर पेस्ट करायची, जाडसर वाटून घ्यायचं। मी जास्त करून ठेवत नाही, अशी ही टिकते चटणी खूप दिवस, पण मी जशी लागेल तशी मी करत जाते। 5-5, 6-6 महिने अशी करून नाही ठेवत। ही संपली की परत दुसरी करते। त्याच्यात सगळं मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे। आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरवर त्याची जाडसर असं आपण बारीक करायचं। आता चालू बंद असं करायचं आपण, म्हणजे ती जाडसरच पाहिजे चटणी आपल्याला। हे बघा, अशी काही व्यवस्थित झालेली आहे। जाडसरच ठेवायची। आता व्यवस्थित तयार झालेले आहेत। आपण मिक्सर
बंद करते. माझी चटणीची रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.